मिरजेत पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, खासदार संजय काका पाटील यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने कामगार मंत्री आणि पालकमंत्री होण्याचा मान मिळाला, सुरेशभाऊ खाडे यांनी अभिमान व्यक्त केला। आज भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133वी जयंती मिरजेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी राजकीय पक्षाचे नेते, विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी गर्दी केली होती। महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आणि लोकसभा निवडणुकीचे भाजप पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले। यावेळी माजी महापौर संगीताताई खोत, मराठा क्रांती मोर्चाचे राज्याचे समन्वयक विलास देसाई, विठ्ठल तात्या खोत, मोहन वाटवे, गजेंद्र कल्लोळी, बाबासाहेब आळतेकर यांच्यासह भाजप पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे दलितांना न्याय मिळाला। आज माझ्यासारख्या एका कामगाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेने आमदार, कामगार मंत्री आणि पालकमंत्री पद मिळाले। पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी अभिमान व्यक्त करत आज सर्व जनतेला या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्तानं आज मिरजेमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याला आम्ही वंदन करण्यासाठी आलेलो आहोत। ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे खासदार इथं उपस्थित आहेत, सर्व कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत आणि निश्चितच त्या मानण्यानं आज एक आनंद सोहळा। बाबासाहेब जन्म घेतला, त्यानंतर दलिताला न्याय मिळाला, कापडकष्टांना न्याय मिळाला। मला अभिमान वाटतो की बाबासाहेबांच्या कृपेनंच आम्ही इथं आमदार झालो, पालकमंत्री झालो आणि मंत्री झालो। तर ह्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांची कृपा आमच्यावर आहे। निश्चित बाबासाहेबांना वंदन करताना निश्चित आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो, त्यांचे आभार मानतो। आणि एक गोष्ट होती की बाबासाहेब हे ज्यावेळी कामगार मंत्री होते त्यावेळी कामगार मंत्री असताना त्यांनी बरेच कानून नियम तयार केले आणि त्या कानून नियमावरतीच आता हे कामगार मंत्रालय चालतं। त्यामुळं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याची जिद्द आम्ही बाळगली आणि त्यामुळे कामगारांना पुरता न्याय मिळावा, दलितांना पुरता न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू आहे। मी परत एकदा आज बाबासाहेबांच्या 133व्या जयंतीनिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।